नमस्कार, प्रजाहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जसे की आपण सध्या सोलापूर पुणे महामार्गावर आहे। सध्या आपण जयशंकर हॉटेलच्या थोडा पुढे आहे। जे नदी आहे, नदीला पूर आलेला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की नदीला हे पूर्ण काठोकाठ ब्रिज पर्यंत पाणी आलेलं आहे। काय पुराने हे पूर्ण असलं रौद्र रूप घेतलेलं आहे नदीनं। की आजूबाजूची जे घरं आहेत, घरे सुद्धा गाव सुद्धा पूर्ण येत आलेलं आहे। हॉटेल जयशंकर असो किंवा हे कुठलंही शेत असो, सगळ्या इथं पाणी घुसलेलं आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता लोकांचे हे जे आहे पूर्ण वहिवाट हे बंद झालेला आहे। तुम्ही पाहू शकता लोकांची गर्दी झालेली आहे इथं। जसे की आपण पाहू शकता लोक हे फक्त टू व्हीलरवर येत जात आहेत। मोटरसायकलवर, कार असो किंवा जड वाहतूक असो, सगळं टोटली हे महामार्ग पुणे सोलापूर जे महामार्ग आहे पूर्णपणे हे ठप्प झालेला आहे। महामार्ग नदीने हे रौद्र रूप घेतलेलं आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की ट्रकांचे असो की सध्या जे प्रवास करत आहेत नागरिकांचे असो, सगळ्यांचं जे आहे हे येणं जाणं हे पूर्णपणे या नदीने जे रौद्र रूप घेतलेलं आहे हे काठोकाठ ब्रिज पर्यंत पाणी आलेलं आहे वरती। त्यामुळे हे यातायात बंद करण्यात आलेलं आहे पूर्ण। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता सध्या आपण पुणे सोलापूर महामार्गावर येथे आहोत। जसं की दादा हे सीना नदीचं पाणी आहे, एवढं वरपर्यंत आलेलं आहे, ब्रिज पूर्ण आलेला आहे। एवढं वेगाने हे पाणी वाहत आहे की आजूबाजूची जे शेती वगैरे गेलेली आहे, आपलं घर पण गेलेलं आहे असं आम्हाला माहित पडलं। तुम्ही इथले रहिवासी आहे, तर तुम्हाला हे पहिल्यांदा येऊन तुम्हाला जे इथले ग्रामसेवक वगैरे जे असे सरपंच वगैरे जे येऊन कुणी अधिकारी तुम्हाला कळवलं होतं का? कळवलं आमच्या मित्रांनी आम्हाला सांगितले होते, तुम्ही तुमच्या वस्त्या खाली करा, जेणेकरून तुमच्या सुखरूप तुम्ही तुमच्या वरच्या माळ्याच्या ठिकाणी पॉईंटला जावा। जे काय असेल तुमच्या घरी वस्तू बिस्तू काय असेल ती घेऊन जावा, धान्य म्हणा काय असेल ते मला तुम्ही तुमच्या घरी वर घेऊन जाऊ शकता। त्यांनी काय परवाशी आम्हाला सांगितलं होतं, परवाशी सांगितल्यापासून पाणी आलं मग त्यांनी त्याच्या आधी तर पाणी सोडले म्हटले, पाणी सोडल्यानंतर आमच्या पैसे आले की तुमच्या घर जी हाय सांगतात ना का पाणी येऊ शकते म्हटले। एवढ्या टीएमसी पाणी सोडले 2,12,000 2,10,000 पाणी सोडल्याबद्दल त्यांनी काय म्हटले आम्हाला पाणी सोडलंय तुम्ही तुमची। तरी आज पाणी किती वाजता भरायला चालू झालं? कधी आलं पाणी एवढं अचानक? पाणी अचानक नाही आलं, पाणी काल का परवाशी पाणी आलंय। पाणी ज्यावेळी सोडले त्यावेळी सकाळतून पाणी आल्यावर पाणी एवढं फुल आलं। एवढं पाणी एवढं हाईट एवढी केव्हा वाढली पाण्याची? पाणी हाईट कालच्यापासून बसवलं एवढी, काल सकाळपासून एवढी हाईट चालू आहे। रस्ते केव्हापासून बंद केले? रस्ते कालच्यापासून बंद झाले सगळे रस्ते। जसं की काका आपलं गाव कुठलं आहे? मी लांबोडीचा रहिवासी आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे। मग हे पाणी सोडण्याचं आपल्याला काल्पनिक पहिल्यापासून होतं का अचानक हे झालं? नाही, आधी प्रशासनानं पूर्ण अलर्ट केलेला आहे, त्यामुळे हे पूर्वनियोजित महापूर आहे। पूर्वनियोजित महापूर आहे। हे पाणी पूर्ण कधी वाढलंय? हे 3 दिवस झालं पाणी वाढलेलं आहे। काल 3 वाजल्यापासून पूर्ण रस्ता बंद केलेला आहे। वगैरे काय? गावातील 150 कुटुंबाचं पुनर्वसन आश्रमशाळेत आणि ग्रामपंचायत कार्यालय आणि मंदिरात केलेलं आहे। नुकसान भरपाईचं सरकारनं काय सांगितलं? आता अजितदादाला मी स्वतः स्वयं अडवून प्रत्यक्षात भेट देऊन एक निवेदन दिलेलं आहे की बाबा दादा न भूतो न भविष्य असा यावर्षी वरुणराजानं बरसात केली आहे, त्यामुळं भयानक पाऊस पडल्यामुळे अतिशय भयानक प्रमाणात पाऊसही केलेला आहे आणि उभी पिकं शेतकऱ्याची ऊस असेल, तूर असेल, मका असेल, सोयाबीन असेल, हे सर्व वाहून गेलेलं आहे। शेतकऱ्याचं न निघणारं नुकसान आहे। तरी शासनाला आमची एवढीच विनंती आहे की कुठलाही दुजाभाव न करता सरसगट नुकसान भरपाई द्यावी आणि जे पूरक हे शेतकऱ्याचा पूरक व्यवसाय असतो, जनावरे त्यांचे
काही जणांचे वाहून गेलेले आहेत, काही जणांनी पाण्याच्या ह्याच्यात अडकून मेलेले आहेत. तर यांचे सरसकट पंचनामे करून त्या सरसकट शेतकऱ्याला त्यांची नुकसान भरपाई शासनाने द्यावी एवढी आता हे पहिल्यांदा किती वर्षात झालं हे पहिलं? 1952 साली पहिला महापूर आलेला होता. नदीचा उगम झाल्यापासून हा तिसरा महापूर आहे. 2020 ला आलता, पण ह्या पाण्यापेक्षा 25% पाणी कमी होतं. हा. आणि त्यानंतर हा महाभयानक पहिलाच पूर आहे. पूरमध्ये कुठले कुठले धरणाची दारं उघडलेत काय तुम्हाला? चांदणी धरण आहे, खवासपुरीचं आहे, भोगावती आहे, त्यानंतर कोळेगाव सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडलेलं आहे आणि नागझरी नदीचं पाणी आहे. त्यामुळे हे 5-6 ठिकाणून पाणी येत असल्यामुळे हा एवढी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.